हॅलो, नमस्कार. मी सोनाली. सगळ्या माझ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. सगळ्या जणी कशा आहात? खूप मनापासून आभारी तुमचे सर्वांचे. कालच्या व्हिडिओसाठी, कालच्या पूर्ण कमेंटसाठी, आजीसाठी तुम्ही दिलेलं भरभरून प्रेम आणि व्हिडिओ छोटा होता म्हणून थोडंसं व्यक्त केलेली तुमची नाराजी, यासाठी सुद्धा मनापासून आभारी आहे. व्हिडिओ छोटे येत आहेत. बऱ्याच जणींच्या तक्रारी आहेत. जसं होईल तसं इकडच्या घरी आल्यापासूनचं जसं जसं आहे माझं रुटीन, तसं मी तुम्हाला शेअर करत असते. शुभ सकाळ म्हणेन. सकाळची सुरुवात होती. माझं काय काय इतर कामं जे आवरून मी आलेले होते वरती. काय झाले? कुठं चढलायस रे? सकाळी प्रत्येकाचं काही ना काही तर काम सुरू होतं. आपला बोर आहे, त्याला जरा व्होल्टेजचा प्रॉब्लेम येत होता, त्यामुळे त्या दोघांचं चालू आहे व्होल्टेजचं बघायचं. आणि मी विचार केला की आता वरती आलेली आहेच, चला देवाला ही फुलं जी आहेत ती काढून घेऊन जाऊया. ही तू आता उठली काय म्हणलं? हां, चला. बऱ्याच दिवसाच्या गॅपनंतर आज भाजी जी बनत आहे ती कारल्याची आहे. भरली कारली बनवावी का चकत्या बनवाव्या मी विचार करत होते. फक्त कारली बनवायची ही संध्याकाळी ठरवलेलं होतं. नवीन काय आलं म्हणलं की पहिला मी वापरून बघते. स्वयंपाक खोलीत मी गेलेली बघितली की आजी लगेचच पाठीमागं आली. तिला ना असं बसून राहणं आवडत नाही. काही ना काही तर हाताखाली दे, मी चिरून देते, सोलून देते, असं सुरूच असते ना. कानस ऐकूच येत नाही. कानसचे कानसची आहे ना, ही कानसची बनवली. त्याला कार्य करायला लागत नाही. किती बी बसतोय आमच्या आईने बी कोण आहे मला कांसचा येळा करून दिला होता. आहे का अजून? अगं आमच्या नवऱ्यानं सगळ्या गावाला द्यायचं. जत्रेवर न्यायला ती मटण कापते ते त्या माणसाने माझा कांसचा येळा ठेवून घेतला, लोखंडाचा येळा मला दिला. हे कानस चांगली असती. हो, कार्य असते कार्य. हा, चांगलं जमायला लागले का? तिथे लावले की ते बोलते, ते बरोबर शब्दाला शब्द येतोय. अहो ती विळी सांगायला लागल्या. येळी तुला पाहिजे का असली? बस आपल्याकडे मेथीच्या बाजार तुला पाहिजे का? बाजारातली नाही ती दादा आप्पा, कानसची बनवल्या. कांसाची नाही तिनं दिल्या बनवून. 2 तिनं घेतल्या बनवून, एक गावाकडे एक इकडं. हे तर मला ना परवा कमेंट होते की ताई पितळेच्या ह्याच्यामध्ये रस वगैरे करू नको, तर मी काय करते, यात बनवला तर काढून ठेवते दुसऱ्या भांड्यात. पण याला आतनं कलई केलेलं आहे बघू शकता ताईनो. त्यामुळे आपण याच्यात कुठलीही भाजी वगैरे शिजवू शकतो किंवा एखादा पदार्थ जास्त वेळ ठेवू शकतो. आणि याला कलई आहे. कारली जी आहेत ना ती आजीनं बोलत बोलत चिरून दिली मला. भरलं कारलं आज करणार नाही आहे, ना सुकं पण करणार नाही आहे. लपतपमध्ये जे ग्रेव्हीवालं कारलं जे आहे ते करणार आहे. काल मी ना पडवळ शेअर केल्यानंतर बऱ्याच ताई म्हणलं की ती काय दोडका असतं का वगैरे, तर नाही, दिसायला तसंच असतं पण तो प्रकार वेगळा आहे. बऱ्याच जणांच्या ती नावं खूप वेगवेगळी आहेत. कांदा थोडासा चिरून घेतला आणि तेलामध्ये व्यवस्थित भाजून घेतला. चिरलेली जी कारली होती ना एका पातेल्यात काढली, स्वच्छ धुतली आणि थोडंसं त्याच्यामध्ये मीठ टाकलं आणि शिजायला ठेवून दिली. जवळजवळ 2 उकळी येईपर्यंत हे मीठ टाकून शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून तो कच्चटपणा जो आहे तो कमी होईल. आता जे काही वाटण आहे त्याच्यासाठी तीळ घेतलेले आहेत, खसखस घेतलेले आहे आणि थोडंसं
खोबरं घेतलेलं आहे. हे एकत्र केलं. त्याच्यानंतर कोथिंबीर, आलं, लसूण पण आपल्याला घालायचे आहे. लसूण आजी सोलत आहे, मी नंतर घालणार आहे. आणि जो आपण भाजलेला कांदा आहे तो पण घातलेला आहे. इथे ना जवळजवळ 50% कारलं जे आहे ते शिजलेलं असतं. प्रॉपर पूर्ण नाही, पण 50% शिजलेलं असतं. त्याच्यानंतर पुन्हा ते कढईमध्ये घातलेलं आहे. पाणी पूर्ण आटेपर्यंत थोडं सालटून पलटून घेतलं. नंतर हलकीशी तेलाची धार ओतली. कच्चटपणा जो असतो तो निघून जाण्यासाठी मी अशा पद्धतीने करते. भांडी थोडीशी काळी होतात म्हणजे होतात. जी माझी पद्धत आहे ना, ज्याच्यामध्ये मी भाज्या ज्या काही आधी भाजून घेते ना त्याच्यामध्ये काळी होतात. कांदा पुन्हा थोडासा घेतलेला आहे, व्यवस्थित भाजून घेतलेला आहे जिरं मोहरीची फोडणी टाकून. आणि जे काही वाटण तयार केलं होतं ना ते भाजून घेतलेलं आहे. ठरलेले माझे सगळे मसाले, धना पावडर, जिरा पावडर, हळद, काश्मीर लाल मिर्च पावडर, घरचं काळं तिखट हे सगळं घातलेलं आहे. हलकंसं त्याच्यामध्ये पाणी घातलं आणि जो मसाला होता ना तो थोडासा शिजवून घेणार आहे. ऑलरेडी शिजलेला म्हणजे परतलेला कांदाच मी वापरलेला आहे, त्यामुळे मला जास्त ग्रेव्ही शिजवावी लागली नाही. आणि 3 क्यूब टाकलेले आहेत गुळाचे. थोडंसं चवीनुसार गरम मसाला घातलेला आहे. आणि याच्यामध्ये आमसूल किंवा चिंचेचं पाणी अशा पद्धतीनं घालून आपलं कारलं जे आहे ते तयार. बाटली कुठली? तीच बाटली घेऊन चाललाय? स्टीलच्या बाटलीत नेणार नाही? दोन्ही पण बाटल्या एवढे पाणी? आणि स्टीलच्या बाटलीत पाणी कुठं होतं? स्टीलच्या बाटली पण थंड व्हायला ठेवलेली? अच्छा. तर चला ताईनो, माझा स्वयंपाक वगैरे झालेला आहे. टोटली जो स्वयंपाक होता तो पूर्ण झाला. तुमचे दादा गेले. आम्ही जो पिक्चर लावलेला आहे ना तो आहे देऊळबंद. हा दर 4 दिवसाला आपल्यामध्ये देऊळबंद लागतोच. मला खूप आवडतं देऊळबंद. मला सगळ्यांना आवडतं. मुळात एक सांगते की त्या ह्याच्यातून झाकवण्याचा जो काही प्रयत्न केला आहे तो प्रयत्न आणि का कोणाचा हा पिक्चर बघताना ना एक अंगावरती काटेच येतात आणि डोळे भरून येतात. तो प्रत्येक क्षण ज्यावेळेला आपण बघतो ना त्यावेळेला ऐकते तरी मी मला प्रॉपर अजून एकदा सुद्धा हा पिक्चर मी बसली आहे आणि मी पूर्ण बघितलाय. एकदा सुद्धा नाही, म्हणजे आता लावलाय, किती वेळा लावलाय, पण मी एकदा सुद्धा असं प्रॉपर बसून पूर्ण सुरुवातीपासून एंड अजिबात बघितलेलं नाही. काय माझी देवपूजा वगैरे सगळी कामं झाल्यानंतर मी आलेले होते वरती आणि यातले काही हंतरून पांघरून जे आहेत ते सगळे बाहेर काढून ठेवत आहे. कारण याचं काय काय पुढं करणार आहे मी क्लिनिंग वगैरे हे ते. तोपर्यंत सांगते पाणी आलेलं होतं म्हणजे कुठलं तर महानगरपालिकेचं जे आपल्याला पाणी येतं ते 2-3 दिवसातून पाणी येतं आणि तेच पाणी शक्यतो मी घेत असते वापरायला. आणि ते पाणी जेव्हा येतं ना तेव्हा बऱ्याच वेळेला हे सगळं मग बाथरूम क्लिनिंग म्हणा, मग टॉयलेट, बाथरूम, वरचं बाथरूम चिवला सांगितलं, खालची बाथरूम मी क्लिनिंग करून घेतली, वॉश बेसिन. जास्त करून बोरचं पाणी वापरू वाटत नाही ताईनं. किती पण क्लीन करा, खारे डाग पडतात. अक्षरशः त्या बाथरूममध्ये ना टाईल्स वगैरे सगळ्या खाऱ्याच दिसतात. त्यामुळे मला का कोणास ठाऊक बोरचं पाणी हा ठीक आहे, पाणी हे महत्त्वाचं आहे, पण ना ते पाणी त्याचं रंगरूप लगेच झाकून देतं. म्हणजे एक सुद्धा नळ असा नाही आहे की आता काय एवढं पाणी आम्हाला 3 दिवसात येणार पुरते असं नाही आहे. पण जास्तीत जास्त जी काही क्लिनिंग असेल ना ती मी जे महानगरपालिकेचं पाणी येतं त्या पाण्यानंच करते. मग अगदी दार धुण्याचं सुद्धा असू दे. आता हे जवळजवळ 3-4 दिवसातून मी दार अंगण धुवत आहे. एका ताईचं म्हणणं होते की ताई, शेरू इथे असतो, तुझ्या घरामध्ये जर पाळीव जनावरं आहे तर तुला ना डेली दार अंगण धुणं गरजेचं आहे, केस खूप पडतात. तर डेली मी पूर्णपणे झाडून घेते आणि 1-2-3 दिवसातून अशा पद्धतीने क्लीन करून घेते, शक्यतो पाणी आल्यानंतर. कारण इथं ना थोडंसं खारापणा जो असतो ना ते ब्लॅक कलरच्या परशीवरती वगैरे दिसतो. म्हणून सागरचा छोटा मुलगा आलेला आहे मदतीला, त्याच्यानंतर झाडासनी पण पाणी घालून घेतलं. मला खूप कमेंट येतात की ताई तुला कुठलं पाणी बरं वाटतं, तर मी सांगते मी आता पण ते वापरत आलेले आहे 14 वर्ष. ते पाणी जे होतं ना ते नदीचं होतं. काय नाही अशी बोलते, नंतर फोन करून विचारते अहो हे कोणतं चालू करायचं. सकाळी ना तुमच्या दादाने आजीला विचारलं की आजी तुम्हाला येताना काय घेऊन येऊ मी संध्याकाळी, तर आजीनं काय फरमाईश करावी, तर मला आईस्क्रीम आवडतं, बाकी मला जास्त काय आवडत नाही आहे, आणलं तर तुम्ही आईस्क्रीम. काय म्हणायला लागलाय? आरूची भाषा कुठली आहे रे तुझी? बोल, काय म्हणलास तू? ह्याची चिकना सारखा उतवून घेतोय हा पोरगा आणि पुन्हा तोंडाला उतलाय सगळा. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही आजीसाठी भरभरून प्रेम दिलं. बऱ्याच जणींनी सांगितले तू खूप लक्की आहे, नशीबवान आहे, आजी आहे तिच्या छत्रछायेखाली वाढली. तर हो, त्यासाठी तर शब्दच नाही आहेत. जे काही आज आहे ते तिच्यामुळे आहे. तिचे भरपूर सारे आशीर्वाद आहेत. लहानपणापासून खूप साऱ्या गोष्टीत तिनं घडवलेलं आहे.
आज ना येताना न सांगता दादानी तुमच्या गजरे आणि फुलं आणलेली होती. मी जेव्हा आल्या हातात पिशवी पाहिली ना तेव्हाच मी विचार केला की कसं काय न सांगता हे आलं घरी. कारण कायम असं आहे की सांगितल्यानंतर येतं त्यातनं पण विसरतं. असं नाही की ते आणत नाहीत वगैरे, त्यांच्या लक्षात राहत नाही, फक्त एवढंच त्यांचा प्रॉब्लेम आहे. आणि कधी कधी कामाच्या ह्याच्यात म्हणजे आपण म्हणतो ना की थकलेलं असतं, घरी पटकन जाईन असं होतं. आणि कधी कधी असं होतं की लेट सुटतात आणि मग ते गेलेलं असतं. ते ज्या रूटने येतात तिथं कधी असतं फुलं नसते. पण आज ना बरोबर गजरे पण आलेले होते, फुलं पण आलेली होती, ती भरून ठेवली. फ्रीज जोडून देणारे जे दादा आहेत ते आलेले होते. त्याने आम्हाला माहिती दिली की कुठल्या सेक्शनमध्ये काय ठेवायचं, कसं ठेवायचं, कसं वापरायचं. वरती जे टच पॅड आहेत त्याच्यावरती पण भरपूर सारी माहिती ती होती. आता खूप साऱ्या ताईंच्या कमेंट आहेत, सगळी डिटेल्समध्ये माहिती दे म्हणजे आम्हाला पण फायदेशीर ठरेल. तर हो, नक्कीच देणार आहे. आरती राहिलेली होती, आणला गुरुवारी, आज करत आई कर तू काय कर पूजा कर की तू कर की आज. तू कर ना, तुझ्या हात नको दे ना. अनुसया रुक्मिणी, लक्ष्मी, पार्वती, अनुसया आणि काय ही लक्ष्मी हा. रंगा विठ्ठल कृष्ण धन्वंजनी. काय काय म्हणलीस तू? श्रीकृष्णा भगवंता विठ्ठला हा. सगळ्यांचं कल्याण कर, भलं कर. साखर हा. फ्रीजमधलं जेवढं साहित्य आहे ना तेवढं सगळं काढून आता मी तिकडच्या फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. तर त्याच्यासाठी बघितलं आधी कुठं कुठली बॉटल बसते, काय बसते. आपण प्रत्येक म्हणजे म्हणतात ना की नवीन गोष्टीचा आपल्याला काही अंदाज नसतो. सुरुवातीला गोड पेढा जो आहे तो ठेवून दिलेला आहे. त्याच्यानंतर मग जसं जसं त्यांनी सांगितलेलं होतं की लिक्विड इथं, डेअरी प्रोडक्ट तिथं. सुरुवातीला मला माहीत होतं, मी रेग्युलरप्रमाणे ना चीज वगैरे जे काय आहे ते वरती डीपला ठेवायला गेलेले. पण नंतर लक्षात आलं की त्यांचा जो सेक्शन आहे तो खाली आहे. आता याची टूर वगैरे सगळं देईन. कमेंट अशा होत्या की जुन्या फ्रीजचं काय करणार आहे. तर करणार काय आहे ते ठरवलेलं आहे. आधी सागरवरती सोडून दिलेलं आहे, कारण का गावी द्यायचा माझा विचार आहे. आईला फ्रीज नाही आहे घरात जुना, पण तो काही चालत नाही, फक्त त्यांनी आपला ठेवलेला आहे. मग त्याला म्हणलेलं आहे तेवढं दे. तो म्हणतो एखाद्या गाडीची सोय झाली तरच होईल. आता काय करतोय काय नाही तो जाणे. काही ताईंचा सल्ला होता की ताई तो विकून टाक, म्हणजे जिथून फ्रीज आणला तिथंच दे. तर तुम्हाला सांगू, 1000, 2000, 4000 एवढे कमी ते घेतात. आणि कोणाला जरी दिला तरी निम्म्या किमतीनंच आपल्याला द्यावा लागतो. मग तेवढं सगळं करण्यापेक्षा आईला वस्तू नाही आहे त्यापेक्षा तिला ती वस्तू तरी होईल. कारण कसं ती गावी आहे, भलेही दोघंच आहे, म्हणजे त्यांना गरज नाही असं आपण नाही म्हणू शकत. कधी बाहेरून वैतागून वगैरे आलो किंवा कधी सामान आपल्याला ठेवून जायचं असेल किंवा ठेवायचं असेल तर तिलासुद्धा रानात आपलं घर आहे, फायदेशीर होईल. आता ही पोरं कशी पोचवतात बघूया. आता संदीप तर काय तो तिकडेच गेला, त्यामुळे त्याचं तर एवढं येत नाही जबाबदारी. आता जबाबदारी आहे सागरकडे. पोचवणं न पोचवणं जे काय आहे ते त्याच्या हातात आहे आणि मी त्याच्यावर सोडून दिलेलं आहे. काय करेल तेव्हा ते मी नक्कीच तुम्हाला शेअर करेन. हा जो आहे तोपर्यंत आता वरती नेऊन ठेवणार आहे, कारण खाली जागा नाही आहे. असं ताईने व्हिडिओ आवडला तर लाईक करा.